अंधार आता एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवाचा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज द्या. आवाज पाहिजे आपला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. 1 2 3 and go. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, वाघशिरपा जन्माला. बापाचा बाप, वाघशिरपा जन्माला. जगदंबेला साकडं घातलं ते म्हणजे कसं की हे चंद्रमुंड महिषासुरमर्दिनी आई जगदंबे मज पुत्र जे आयचा मुंडा. बघा, मज पुत्र जे आयचा मुंडा ज्याचा त्रिलोक त्यात लागू ते झेला. आणि म्हणून माता जिजाऊचे संस्कार तसे होते. परंतु आजकालच्या माझ्या माय बावल्या त्या इंस्टावरच बघायची, रील बघायची आणि ते संस्कार मुलावर पडतात. परंतु आजकालच्या मुलींनी आदर्श घेतला पाहिजे कसा. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे. त्या छोट्याशा व्ह्यूजसाठी रील करून नाचण्यापेक्षा माता जिजाऊंचा आदर्श आपण घेऊन आपण हा देश वाचवला पाहिजे. आहे नाही? आणि म्हणून आद्या होती माझी जाऊची, ही आद्या होती माझी जाऊची, घेतली शपथ स्वराज्याची, शपथ स्वराज्याची, शपथ स्वराज्याची. आद्या होती माझी जाऊची, घेतली शपथ स्वराज्याची, शपथ स्वराज्याची, शपथ स्वराज्याची. बघा, आता होती माझी जाऊंची. अवघ्या 16 वर्षामध्ये फक्त मोजकेच सवंगडी घेऊन माझ्या शिवबाला स्वराज्य उभं केलं. परंतु आज आपण काय करतोय?
तुम्हाला प्रश्न विचारतो, फक्त शिवजयंती करून फक्त आज नागपूर जाऊन बाहेर जायचं नाही, तर शिवरायांची शिवविचार आपल्या सोबत घेऊन जायचे. बघा, अवघ्या काही मावळे सोबत घेऊन शिवबानं स्वराज्य घडवलं की मराठी माती वाचवली. कोणासाठी? तर तुमच्या आमच्यासाठी. परंतु आपण ते विसरून जातो आणि कुठे खंत घेतो होते मनामध्ये. परंतु आत्या होती माझी जाऊन येती शपथ स्वराज्या, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तो बापाचा बाप, टाळ्या टाळ्या टाळ्या. तो बापाचा बाप जन्मला, वाघ शिवबा जन्मला. आवाज द्या. तो बापाचा बाप. आणि मागच्या नव्वद धरलाय का तुम्हाला? नाही म्हणायचं. तो बापाचा बाप. जिजाऊच्या लेखीनो, तुमचा आवाज लय बारीक आहे. ही आपली शिवजयंती आहे आणि म्हणून सगळ्याची दोन्ही हातवरी. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप. आता ह्यांचा आवाज झाला. आता शिवरायांच्या मावळ्यांचा आवाज बघू. कारण बघा, आदरणीय सर्व सरांनी, सर्व प्राध्यापकांनी खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि म्हणून तो बापाचा बाप, त्याला म्हणते शिवरायाचे वाघ. आहे का नाही? पुन्हा एकदा दोन्ही हातवरी. तो बापाचा बाप. आता असंच दोघांनी पण केलं पाहिजे. दोघांच्या हातवरी, दोघांच्या हातवरी. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप. तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार, केला दुःखाचा संवार. त्या आपल्याचा कोटला त्यानं काढला पाहिजे. हाती घेतली तलवार, केला दुःखाचा संवार. हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार. त्या आपल्याचा कोटळा त्यानं काढला पाहिजे. आपल्याचा कोटळा त्यानं काढला पाहिजे. आपल्याचा कोटळा त्यानं काढला पाहिजे. प्रतापगडाच्या पैदाशी आहे खबर साक्षीला. प्रतापगडाच्या पैदाशी आहे खबर साक्षीला. बघा, कुणाला माहित असेल किंवा नसेल, बघा आपण कोल्हापूर आणि तुळजापूर या मंडळात विसरून चालू. एक आपलं शक्तीपीठ आहे
पण तुळापूर म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे, जिथं माझ्या शंभू राजांनी तुमच्या आमच्यासाठी या हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पण आपण कुठं विसरून चाललोय. आपण फिरायला कुठं बाहेर जातो, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, कधीतरी तू आपला रायगड, कधीतरी राजगड, कधीतरी तुळापूर बघून या. त्यावेळेस तुम्हाला समजेल की माझ्या राजाने काय आपल्यासाठी केलं. आणि म्हणून हाती घेतली तलवार, हाती घेतली तलवार, त्याला कष्टाचा संवाद, त्या आपल्याचा कोतळा काना काढला बाहेर. आणि मला सांगायला आनंद वाटतो की बॅच नंबर 022 आहे ना, त्यांनी हा कार्यक्रम खरंच त्यांचं खूप यामध्ये मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून त्यांचाही आभार मानतो. आणि एकदा जोरदार टाळ्या त्या बॅचसाठी 022 की प्रतापगडाच्या पैदाशी प्रतापगडाच्या पैदाशी आहे खबर साक्षीला, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्माला, बापाचा बाप, वाघ शिवबा जन्माला, बापाचा बाप, वाघ शिवबा आता सगळ्यांचे दोन्ही हात वर पाहिजे. कारण का, हे आपल्या महाराष्ट्र मातीमधला अस्सल सून आहे, ती म्हणजे दिमडी. आणि बघा ती कशी वाजते. नाचू वाटाले पाठीमाग, पण कसं करावं समोर सर बसते आहे का नाही. तसं काही नाही मित्रांनो, हा कार्यक्रम तुमचा आहे. सर्व प्राचार्यांनी खास तुमच्यासाठी आहे कार्यक्रम.
कोणीही लाजू नका, कारण आपली ही शिवजयंती आहे. ज्यांना उठून डान्स करीत नाचावं त्यांना पूर्ण उभा आहे. त्या शिवनेरीवर त्या शिवनेरीवर शिवबा जन्मला, साऱ्या राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. अरे दैवत 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 हे दैवत छत्रपती नामच, छत्रपती नामच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामच, दैवत छत्रपती. माझ्या शिवबाई कधीही जाती भेद केला नाही. केला का हो? हे स्वराज्य स्थापण्यासाठी, हे स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती. माझ्या शिवरायांनी कधीही जाती भेद केला नाही. 18 पगड समाज आणि मावळे घेऊन हे स्वराज्य उभा केलं. परंतु आज महापुरुष म्हणजे फॅशन बनली. आपण आपल्या महापुरुषांना आपसात वाटून घेतलंय, घेतलं का नाही? परंतु त्या महापुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी, छत्रपती शिवरायांनी कधी जातीभेद केला नाही. तर तुम्ही आणि आम्ही कोण आहोत हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि सगळे संस्कार घेत असताना सर्व धर्म समभाव हीच आपल्या विद्यापीठाची शिकवण आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून हे स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. देऊन भगवान हाती स्वराज्य घडवण्यासाठी. आई जिजाई आई शिवाई, आई जिजाई आई शिवाई, आशीर्वाद हो पाठी, त्यांचा आशीर्वाद हो पाठी. आता सर्वांच्या फोनच्या टॉर्च ऑन करा, टॉर्च सगळ्यांनी पाठीमागं पण. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या फोनची टॉर्च ऑन करून अशी फिरवायची. ऐका ना मावल्या हो, काही काढा मोबाईल सगळ्यांची, सगळ्यांची. नाही तवा मोबाईल नाही ते बाबा, ऐका नाही, काढा बरं लवकर. ए मित्रांनो, सगळ्यांची मोबाईल काढा. हा सगळ्यांची काढा काढा. लागलं कशी का दादा? तर ही मेन लाईट बंद करा, मेन लाईट. दादा हे मेन लाईट बंद करा, बाहेरची लाईट बंद करा. फक्त बाहेरची बंद करा, सगळंच बंद करा. सगळ्यांनी आपल्या फोनची टॉर्च ऑन करायची आहे. कारण का या आपल्या विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम कसा होतो आणि शिवरायांना मानवंदना देण्यासाठी हे चांदण अवतरलं आहे. करा मामा, काढा सगळ्यांचे टॉर्च ऑन करा. हा सर बघा पाठीमागे कसं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की
स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक होती स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या